नमस्कार. आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे. आज मी तुम्हाला ग्रामर शिकवणार नाही. आज मी तुम्हाला व्होकॅब्युलरी शिकवणार नाही. आज मी तुम्हाला फक्त माझी एक गोष्ट सांगणार आहे. जर हा व्हिडिओ बघताना एक जरी मुलगा किंवा मुलगी असा विचार करत असेल की माझी इंग्रजी छान नाही, मला इंग्रजीमध्ये बोलता येत नाही, म्हणून मी माझं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही, असा जर विचार कोणी करत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मी 4थी पर्यंत मराठी मीडियममध्ये शिकले. 5वीपासनं मी सेमी इंग्लिशमध्ये गेले आणि सेमी इंग्लिशमध्ये गेले याचा अर्थ असा नाही की माझे जे क्लासेस होते, माझे जे लेक्चर्स होते ते इंग्लिशमध्ये व्हायचे असं अजिबात नव्हतं. मला जे शिक्षण मिळालं ते टोटली मराठीमध्येच मिळालं. त्यानंतर 7वी नंतर मी स्कूल चेंज केली आणि मी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये ॲडमिशन घेतली. तिथे सुद्धा सेम कंडिशन, कोणीच इंग्रजीमध्ये शिकवायचं नाही, मराठीतच शिकवायचं. आणि त्याचमुळे इंग्रजीमध्ये कॉन्व्हर्सेशन करायची सवय कधी लागलीच नाही. आणि त्याचमुळे इंग्रजी आहे हा फक्त सब्जेक्ट होता, ही लँग्वेज आमच्यासाठी कधीच झालीच नाही. पण मला तर माहिती होतं की मला बनायचं आहे कॅबिन क्रू, आणि जर मी कॅबिन क्रू बनायचा विचार करत आहे तर सगळ्यात मोठी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती आहे तुमचं कम्युनिकेशन चांगलं असणं आणि तुम्हाला इंग्रजी बोलता येणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ही गोष्ट मला माहिती होती, म्हणून मी काय केलं की मी एका इंग्लिश स्पीकिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि तुम्हाला सांगते त्या क्लासमध्ये मी जे काही शिकले ते खूप जास्त महत्त्वाचं होतं. कारण लोकांसमोर उभं राहून स्वतःचे मत मांडण्याचा, लोकांसमोर उभं राहून इंग्रजीमध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्स मला तिथे मिळाला. तिथे जरी मी तुटकी फुटकी इंग्लिश बोलत होती आणि पण लोकांसमोर 10 लोकांसमोर 20 लोकांसमोर उभं राहून कसं बोलायचं, काय बोलायचं, या गोष्टीचा कॉन्फिडन्स मला तिथे जाऊन खूप आला आणि माझं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये भरपूर सारी इम्प्रूव्हमेंट झाली. ही गोष्ट वेगळी की क्लास संपला आणि नंतर आम्ही बाहेर पडलो क्लासमधनं, आणि तेव्हा पण क्लास संपल्यानंतर पण जर कोणी माझ्यासमोर आलं आणि इंग्रजीमध्ये त्यांनी माझ्यासोबत कॉन्व्हर्सेशन केलं तर माझा मेंदू पूर्ण ब्लँक होऊन जायचा. मला सुचतच नव्हतं की मी काय बोलावं. माझ्या डोक्यामध्ये सेंटेन्सेस कन्स्ट्रक्टच होत नव्हते. जसं मी मराठीमध्ये कोणी माझ्यासोबत बोलायला आलं की मी कसं लगेच बोलू शकते त्यांच्यासोबत, पण जर हेच सेम मला इंग्रजीमध्ये करायचं आहे तर मी पूर्ण ब्लँक होऊन जायची. मला सुचतच नव्हतं की अरे आता काय बोलावं मी. आणि तेव्हा मला कळालं की प्रॉब्लेम फक्त इंग्रजीमध्ये बोलण्याचं नाही आहे, कारण आपल्याला विचार करायची सवय असते आपल्या भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये, आणि माझी मातृभाषा ही मराठी. तर त्यामुळे मला इंग्रजी बोलायला, इंग्रजीमध्ये विचार करायला आणि सेंटेन्सेस कन्स्ट्रक्ट करायला खूप जास्त त्रास व्हायचा. आणि म्हणूनच मी ठरवलं की मला फक्त इंग्रजी शिकायची गरज नाही आहे, तर मला इंग्रजीमध्ये विचार करायला शिकायची गरज आहे. आणि तिथूनच माझा एक नवीन प्रवास सुरू झाला. मग तेव्हा माझा टीचर कोण झाला? यूट्यूब, गूगल, बुक्स आणि मी स्वतः. तर सगळ्यात आधी ना मी स्वतःला एक सवय लावली. रात्री जेवण झाल्यावर रोज मी टेरेसवर जायचे. 2 तास मी तिथे स्वतःशी गप्पा मारायचे, आणि ते पण इंग्लिश लँग्वेजमध्ये. हो, मी स्वतःशी इंग्रजीमध्ये बोलायचे, आणि ते पण मोठ्या मोठ्याने, जसं काही मी कोणा दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत आहे तसेच मी इंग्रजीमध्ये स्वतःशी बोलायचे. कारण माझ्या अवतीभोवती असं कोणीच नव्हतं की ज्यांना घेऊन मी बसेल आणि त्यांच्यासोबत मी इंग्रजीमध्ये कॉन्व्हर्सेशन करेल, असं कोणीच नव्हतं. मी स्वतःलाच माझं कम्युनिकेशन पार्टनर बनवून टाकलं होतं. तर सुरुवातीला जेव्हा मी स्वतःची असं बोलायची ना इंग्लिशमध्ये, तर मला खूप जास्त असं विचित्र वाटायचं की हे मी काय करत आहे, म्हणजे स्वतःशीच बोलत आहे, आणि शब्द सुचत नव्हते, कसं सेंटेन्स बोलू, काय बोलू सुचत नव्हतं, कारण इंग्रजी ही माझी मातृभाषा आहेच नाही. त्यामुळे हा त्रास मला खूप झाला की मला सुचतच नव्हतं की मी काय बोलू, कसं सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करू. हा प्रॉब्लेम मला खूप जास्त फेस करावा लागला. पण ही प्रॅक्टिस मी रोज करत गेले. जरी मला सुचत नव्हतं, जरी मी बोलायला म्हणजे जरी मी चुकीचं बोलत होते, तरी पण मी माझी प्रॅक्टिस थांबवली नाही. मी हा प्रवास सुरू ठेवला आणि हळूहळू मला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन जमलं. हळूहळू कधी मी अर्धा तासात स्वतःशी बोलू शकायचे, तर कधी मी म्हणजे हा जो टाईम स्पॅन होता तो हळूहळू इम्प्रूव्ह होत गेला. मला शब्द सुचत गेले, नवीन शब्द मला माहिती पडत गेले. सो तशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट मला दिसायला लागली. आणि माझ्या मनातली जी इंग्रजी बोलायची जी भीती होती ना, ती थोडी कमी व्हायला लागली. मी ना आणखी एक गोष्ट करायचे. जे 2 तास मी टेरेसवर स्वतःशी बोलायची ना, त्याच 2 तासांमधनं 10-15 मिनिटची रेकॉर्डिंग मी करायची, म्हणजे माझ्याच आवाजाची रेकॉर्डिंग मी करायची. आणि नंतर मग तीच रेकॉर्डिंग मी स्वतःच ऐकायची. मग मला कळायचं कोणतं सेंटेन्स मी चुकीचं बोलली का, कोणता शब्द मी चुकीचा बोलली, कोणत्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन चुकीचं होतं, मी कोणता सेंटेन्स अजून चांगल्या प्रकारे बोलू शकली असती. तर हे ज्या बारीक बारीक गोष्टी होत्या ना, त्याच्यावर मी
मी काम करत गेले आणि तसंच मी स्वतःला ॲनलाइज करत गेले आणि माझा टीचर मीच झाले आणि माझी स्टुडंट पण मीच होती. आणि हा जो इंग्रजी शिकण्याचा माझा जो प्रवास आहे ना, त्या प्रवासामुळे मला वाचनाची खूप आवड झाली. आता माझी फेवरेट हॉबी रीडिंग आहे. आणि तुम्हाला सांगते, मी ना खूप जास्त नॉवेल्स वाचायचे. मी आजच्या दिवसात 200पेक्षा जास्त नॉवेल्स रीड केली आहे. आणि मी फक्त रीड नाही करायचे, मी मोठ्याने वाचायचे, रीडिंग आउट लाऊड. कारण त्याने मला काय बेनिफिट झाला की माझे जे प्रोनन्सिएशन आहे ते खूप जास्त सुधारले. कारण आपण जेव्हा हळूहळू बोलतो तर आपण बोलून घेतो, बट जेव्हा आपण मोठ्याने बोलतो ना तेव्हा रिअल प्रॅक्टिस होत असते आपली, की आपले जे शब्द आहे ते क्लिअरली निघायला लागतात. तर ही जी प्रॅक्टिस आहे ती मला त्याच्यामुळे झाली. रीडिंग आउट लाऊड हे खूप जास्त मला बेनिफिशियल ठरलं माझ्या या इंग्लिश जर्नीमध्ये. कारण मला असं वाटते की कारण आपण जेव्हा मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा कोणत्या पण लँग्वेजमध्ये जेव्हा आपण कोणाशी बोलतो तर आपण जोरातच बोलतो आणि त्याचमुळे आपल्याला खूप जास्त शब्द माहिती असतात आणि आपले शब्द उच्चार आणि आपलं वाक्य उच्चार हे जे आहे ते क्लिअर निघतं. पण जर तुम्हाला कोणती लँग्वेज अशी अचानक बोलायला लावली आणि तुम्हाला ती लँग्वेजमध्ये मोठ्याने बोलायची सवयच नाही, तर तुम्ही कसं ब्लँक होऊन जाल किंवा ते असं नॅचरल नाही वाटणार, नैसर्गिक नाही वाटणार. म्हणून रीडिंग आउट लाऊड ही प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करता तेव्हा ना तुम्ही जेव्हा कधी इंग्लिशमध्ये बोलाल तर ते खूप जास्त नैसर्गिक साऊंड करतं. आणि माझ्यासोबत पण तसंच झालं. मोठ्याने रीड करणं हे जास्त मला खूप लाभदायक ठरलं. कारण याच्यामुळे माझं प्रोनन्सिएशन्स, माझं वाक्य उच्चारण्याची पद्धत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला खूप जास्त मदत झाली. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा कधी मी रीडिंग करायची ना तेव्हा मी एक नोटबुक आपल्यासोबत ठेवायची. ते का? कारण जेव्हा कधी वाचताना मला एखादा नवीन शब्द मिळाला ज्याचा अर्थ मला माहिती नाही, तर तो शब्द मी त्या नोटबुकमध्ये तेव्हाच्या तेव्हा लिहून ठेवायचे. आणि जेव्हा मी तो शब्द त्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे, मी तिथेच थांबायचे नाही. माझं त्या दिवशीचं रीडिंग टार्गेट कंप्लीट झालं की जितकेही शब्द मी त्या दिवसाला लिहून ठेवलेले आहे नोटबुकमध्ये, ते सगळे शब्दांचा अर्थ मी शोधून काढायचे. तुम्ही डिक्शनरी वापरू शकता, तुम्ही गूगल वापरू शकता किंवा तुम्ही मोबाईलमध्ये डिक्शनरी असते ती वापरू शकता. तर मी ह्या डिक्शनरी ज्या आहे ना त्या मी यूज करायचे आणि मी त्या शब्दांचा अर्थ लिहून ठेवायचे. आणि तरी पण मी फक्त शब्दांचा अर्थ शोधून थांबायचे नाही, मी त्या शब्दांवर सेंटेन्सेस बनवायचे. का? कारण की मी जर कोणता शब्द असा रट्टामार या पद्धतीने मी मनात ठेवला आणि मी रट्टामार करून घेतलं त्या शब्दाला, तर आणि मला प्रॅक्टिसच नाही तो शब्द बोलायची, माझ्या लँग्वेजमध्ये, माझ्या डेली प्रॅक्टिसमध्ये यूज करायची, तर मला तो शब्द लक्षातच राहणार नाही. त्यामुळे मी काय करायचे की मी 4-5 सेंटेन्सेस बनवायचे त्या शब्दावर. आणि रोज मी स्वतःशी जेव्हा इंग्लिश प्रॅक्टिस करायची ना, तर प्रिव्हियस डेला आदल्या दिवशी मी जे काही शब्द शिकले आहे, जे काही शब्द मी लर्न केले आहे, ते शब्द मी त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे जबरदस्ती बोलायचा प्रयत्न करायचे. जरी माझ्यासोबत दिवसभरात तसं काही झालं नसेल तरी पण मी असं इमॅजिनरी सिनॅरिओज क्रिएट करून मी ते शब्द माझ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये वापरायचा प्रयत्न करायचे. आणि त्याचबरोबर दिवसाचे मी 30 नवीन शब्द जे आहे ते लर्न करत होती. आणि मग हळूहळू त्यांच्यावर सेंटेन्सेस कन्स्ट्रक्ट करणं, सेंटेन्सेस बनवणं आणि त्यांना माझ्या दैनंदिन जीवनात वापरायला सुरुवात करणं. आणि त्याच प्रकारे ते शब्द कसे मला एकदम इथे माझ्या ब्रेनमध्ये एकदम फिट होऊन जात होते. म्हणजे मला असं जबरदस्ती रिकॉल करायचा प्रयत्न नव्हता करावा लागत. मला ते ऑटोमॅटिक मग असं प्रॅक्टिस होत गेली की ते ऑटोमॅटिक माझ्या डोक्यात यायचे जेव्हा कधी मला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. ती प्रॅक्टिस पण मला खूप जास्त असं फायदेमंद ठरली. आणि तेव्हा ना मला असं उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे होत्या आणि माझ्याजवळ खूप वेळ असायचा तेव्हा, त्यामुळे मी 30-30 शब्द लर्न करायचे. आणि 12वी नंतर तर मला हेच होतं की मला कॅबिन क्रूज बनायचं आहे, दुसरं काही तर मला करायचंच नाही आहे. मला बनायचं आहे तर मी कॅबिन क्रू बनेल, हेच माझं स्वप्न होतं. त्यामुळे मी असं 12वी नंतर लगेच ॲडमिशन नाही घेतली ग्रॅज्युएशनसाठी वगैरे, म्हणून माझ्याजवळ भरपूर वेळ असायचा आणि माझं मेन मोटिव्ह हेच होतं. त्याच्यामुळे मी जास्त वेळ द्यायचे या फील्डसाठी आणि माझं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. पण जर तुम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएशन करत असाल किंवा तुम्हाला दुसऱ्या जॉब करत असाल किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टींची तुम्हाला खूप जास्त जबाबदारी असेल आणि तुम्ही इतका वेळ नाही देऊ शकत आहे, तर तुम्ही जर दिवसाचे 5 जरी शब्द नवीन शिकले आणि त्या 5 जरी शब्दांवर 2-2 सेंटेन्सेस तुम्ही बनवले
तरी पण ते तुम्हाला खूप जास्त मदत करेल, खूप जास्त तुम्ही हेल्प कराल. तुम्हीच कॅल्क्युलेशन करा की किती सारे नवीन शब्द जर तुम्ही 1 महिन्यात रोज 5 शब्द शिकताय, तर तुम्ही किती सारे नवीन शब्द ॲट दी एंड ऑफ दी मंथ तुमच्याकडे असणार आहे आणि तुमचं नॉलेज तेवढंच वाढलेलं असणार आहे. आणखी एक गोष्ट आहे जी मी केली, ते म्हणजे सगळ्यात, आणि मला असं वाटतं ना की ही गोष्ट जी आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती म्हणजे इंग्रजीमध्ये विचार करायला मी सुरुवात केली. ते का? कारण माझी मातृभाषा मराठी आहे, मला मराठीमध्ये विचार करायची सवय आहे आणि जोपर्यंत म्हणजे जर मला आता कोणासोबत इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन करायचं आहे, कॉन्व्हर्सेशन करायचं आहे, कोणी माझ्या पुढे इंग्रजी बोलायला उभं आहे आणि तो व्यक्तीनी तर त्याचं सेंटेन्स बोलून दिलं, आता माझ्या डोक्यात कसं, मला तर आधी मराठीत विचार करायची सवय आहे. मग मी काय करायची, आधी मराठीत सेंटेन्स बोलायची, नंतर त्याला इंग्रजीमध्ये कन्वर्ट करायची आणि नंतर माझं जेव्हा म्हणजे माझी जेव्हा बोलायची वेळ येते तोपर्यंत तर ते कॉन्व्हर्सेशन पुढे निघून चाललं जायचं. त्याच्यामुळे मी विचार केला की मी इंग्रजीमध्ये विचार करायला शिकेन. बिकॉज आता मराठी तर माझ्यापासनं कोणी हिरावून घेऊ शकत नाही, नाही माझ्यापासनं हिंदी कोणी हिरावून घेऊ शकत. पण जर मी कोणती नवीन लँग्वेज शिकत आहे तर मला त्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे. मी त्या गोष्टीला मी ब्रेनला अशी आदत लावली पाहिजे की तो म्हणजे इंग्रजीमध्ये विचार करेल. म्हणजे मला ते जो ट्रान्सलेशनचा जो आपण वेळ यूज करतो आपल्या ब्रेनमध्ये, तो वेळ वाचेल आणि आपलं जे दोघांमधलं कॉन्व्हर्सेशन आहे ना ते स्मूथली चालेल. म्हणजे त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कुठल्याही प्रकारची अशी ट्रान्सलेशनल गॅप नाही येणार. ऑब्व्हियसली मित्रांनो, मला सुरुवातीला ना खूप जास्त डिफिकल्टी जायची, कसं बोलू, काय बोलू भाई, म्हणजे मला सुचतच नव्हतं ना, कारण ती माझी लँग्वेजच होती नाही कधी. तर मग मला असंच व्हायचं की म्हणजे माझ्या डोक्यात शब्द येत नव्हते, माझ्या डोक्यात वाक्य येत नव्हते, कसं बोलायचं, काय बोलायचं. पण मी एकच गोष्ट सांगू शकते की जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल कोणत्या गोष्टीची, तितकंच जास्त तुम्ही त्या गोष्टीमध्ये प्रो होत जाल. आणि रोज प्रॅक्टिस करून 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 मी माझ्या ब्रेनला त्या गोष्टीची सवय लावली आणि एक दिवस आला की ती गोष्ट माझ्यासाठी खूप सोपी झाली. आज मला भरपूर लोक विचारतात की तू इतकी जास्त फ्लुएंटली इंग्लिश कशी बोलते, म्हणजे तू काय केलं, कशी प्रॅक्टिस केली, हे ते म्हणजे भरपूर प्रश्न विचारतात. आणि त्यावर माझं ना एकच उत्तर असते, मी म्हणजे एका दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा ग्रामॅटिकली फॉर्म्युलेज लर्न करून मी इतकी फ्लुएंट नाही झाले. माझी ही रोजची मेहनत आहे, रोजची प्रॅक्टिस आहे, हार न मानल्याची प्रॅक्टिस आहे. हार न मानल्याचा हा माझा त्याच्यामुळे जर मी 1 महिना बोलले असते आणि या प्रॅक्टिसेस जर मी फक्त 1 महिन्यासाठी केला असता, नंतर असा विचार करून सोडून दिला असता की अरे अजूनपर्यंत तर मी शिकलेच नाही, अजूनपर्यंत तर मला कॉन्व्हर्सेशन करता येतच नाही आहे, आणि हा विचार करून जर समजा मी तेव्हाच हार मानून दिली असती तर कदाचित मी आज फ्लुएंटली कोणासोबत इंग्रजीमध्ये कॉन्व्हर्सेशन नाही करू शकली असती. म्हणूनच रोज थोडं थोडं स्वतःला बेटर बनवणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि मी पण माझ्या आयुष्यात तेच केलं. आणि शेवटी ना मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, भरपूरदा आपण असा विचार करतो की आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेपूर ना असं रिसोर्सेस नाही आहेत, पुरेपूर असं आपल्याकडे गोष्टी नाही आहेत. कधी आपल्याला फायनान्शियली डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात, कधी तुम्हाला असं वाटत असेल की यार मला हे करायचं आहे पण माझ्याकडे कोर्स करायसाठी पैसे नाही आहे, किंवा मग चांगला कोर्स हा पर्याय नाही आहे, चांगला शिक्षक हा पर्याय नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही जर थांबत असाल तर प्लीज नका थांबू. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आजच्या काळात मोबाईल हा बेसिक गोष्ट आहे आणि ती सगळ्यांकडे असतेच. मोबाईलमध्ये तुमच्याजवळ यूट्यूब आहे, तुमच्याकडे गुगल आहे, तुमच्याकडे आता लायब्ररीज आहे, बुक्स आहे, तुमच्याकडे किती साऱ्या गोष्टी आहे ज्या आजच्या काळात आपल्याजवळ अवेलेबल आहे आणि आपण त्यांचा पुरेपूर वापर करून आपण आपली स्वप्न पूर्ण करून घेऊ शकतो. आपण आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन माहिती करून घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला तर असं वाटते की फक्त सुरुवात करणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. तुम्ही सुरुवात करता, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी पाऊल पुढे टाकताना, तर तुमच्यामध्ये एक वेगळाच असा स्पार्क दिसायला मिळतो. आणि सुरुवात करणं, स्टेप टाकणं हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि मी माझ्या परिस्थितीला कारण बनवलं नाही, मी माझ्या परिस्थितीला सुरुवात बनवलं. आणि जर माझी ही गोष्ट ऐकून तुमच्यामध्ये कोणा एकाला जरी असं वाटलं असेल ना की मी पण करू शकते, जर ऋतुजा करू शकते तर मी पण करू शकते, तर तेच या व्हिडिओचं खरं यश असेल. आणि मला खूप जास्त समाधान वाटेल की जर मी ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आजची ही गोष्ट इथेच संपते, पण आपला प्रवास खूप लांब आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत राहा आणि स्वतःला डे बाय डे बेटर कसं बनवू या गोष्टींवर प्रयत्न करत राहा.